कुणालाही त्रास होणार नाही अशी शांततामय आमची संवाद रॅली होणार आहे। सरकारने वेळ मागितला, जरांगे पाटलांनी वेळ दिला। उद्याची 13 तारीख ही गुलाल उधळण्याची असं आमची सगळ्यांची भावना आहे। आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांची उद्या छत्रपती संभाजीनगर शांततामय रॅली संपन्न होणार आहे। आपण जर पाहिलं तर पूर्ण मराठवाडाभरामध्ये ह्या शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। त्याचा शेवटचा टप्पा म्हणून आता उद्या छत्रपती संभाजीनगर शहरात या ठिकाणी रॅली होणार आहे, शांतता रॅली असणार आहे। आपण जर पाहिलं तर सगळ्या सोयीची अंमलबजावणी करण्यात यावी आणि याचा कायदा म्हणतो अशी मागणी घेत आता आपण जर पाहिलं तर मराठवाडाभरामध्ये शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। आज छत्रपती संभाजीनगर उद्या साधारणतः 12 वाजेच्या सुमारास या रॅलीला सुरुवात होणार आहे। शिडको या ठिकाणाहून रॅलीला सुरुवात होईल आणि छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून या रॅलीचा समारोप या ठिकाणी करण्यात येणार आहे। आपण जर पाहिलं तर या रॅलीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। कुठेतरी सरकारला धडकी भरवण्यासाठी या रॅलीचे आयोजन सध्या करण्यात आलेले आहे। सर्वात महत्त्वाचा विषय हाच आहे। आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर शहरातील आपण जर तब्बल 200 शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे, तर 50 महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलेली आहे। दुसरीकडे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा देखील एक मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। काही मराठा बांधव आपल्यासोबत या ठिकाणी आहेत। काय कशा पद्धतीचं नियोजन आहे, काय नेमकं कशी रूपरेषा असणार आहे या साईडला इकडे? अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं आहे। जागोजागी पाण्याचं नियोजन केलेलं आहे, जागोजागी नाश्त्याचं नियोजन केलेलं आहे, पार्किंगच्या व्यवस्था बाहेरच शहराच्या बाहेर काही ठेवलेले आहे, काही शहराच्या आतमध्ये जे मोठाले ग्राउंड आहेत त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था ठेवलेली आहे। त्यामुळं कुणालाही त्रास होणार नाही अशी शांततामय आमची संवाद रॅली होणार आहे। ज्या 6 तारखेपासून जी रॅली चालू आहे आणि उद्याचा हा लास्ट दिवस आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये ही रेकॉर्ड ब्रेक अशी रॅली, अशी संवाद रॅली आमची निघणार आहे। जय जिजाऊ, जय शिवराय। बरं, आपण जर पाहिलं तर सगळ्या सोयीची अंमलबजावणी करतात। दुसरीकडे जी वेळ देण्यात आलेली ती ही वेळ संपत आहे। नेमकं आता पुढची सरकार नेमका हालचाल कशा दिसते सरकार? सरकार मायबापाला विनंती आहे, गेल्या 10 वर्षापासून आमचे संघर्ष योद्धे सन्माननीय जरांगे पाटील आपला सगळ्याचा आदर ठेवून महाराष्ट्रात कुठेही शांतता भंग होऊ नये याच्यावर लक्ष केंद्रित करून वेळोवेळी आपल्याला वेळ देण्यात आलेला आहे। सरकारने वेळ मागितला, जरांगे पाटलांनी वेळ दिला, समाजानेही शांतता धरली। मग आता शेवटची 13 तारीख आहे, 13 तारखेपर्यंत समाजाने संयम ठेवलेला आहे, शांतता ठेवलेली आहे आणि त्याच्यातही सन्माननीय संघर्ष होते आदरणीय जरांगे पाटलांनी संपूर्ण मराठवाड्यामध्ये शांतता रॅली काढलेली की समाजाने शांत राहायचंय। कुण्या समाजावर आपण आक्रोश व्यक्त करायचा नाही, कुणाच्या विरोधातही आपण वागायचं नाही, संपूर्णपणे शांतता ठेवण्याचा प्रयत्न मराठा समाजही करतोय आणि आमचे संघर्ष योद्धे करते। सरकार मायबाप आपल्याला विनंती आहे, उद्याची 13 तारीख ही गुलाल उधळण्याची असं आमची सगळ्यांची भावना आहे। पण तुमच्या जर म्हणजे दुर्लक्षपणामुळं, तुमच्या नाकर्तेपणामुळं पुन्हाही आमच्यावर तीच वेळ जर ओढवली, नाराजीची वेळ ओढवली तर ती आपल्याला परवडणारी नाही। आणि मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरमधील सर्व भावा बहिणींना विनंती करतो आणि कळकळीचं आव्हानही जरांगे पाटलांच्या वतीनं करतो। संपूर्ण ग्रामीण भागातला समाज इथं येणार आहे, शहरातला समाज इथं येणार आहे। शहरातल्या सगळ्या जाती धर्माच्या मंडळींनी या सगळ्या समाजांचा आदर ठेवावा, कारण मराठा समाजाने इतर समाजाला आरक्षण मिळत असताना कुठेही कधी विरोध केलेला नाही आणि आजही आम्ही कुठल्याही समाजाच्या विरोधात लढत नाही। आम्ही मागणी मागतोय सरकारला, त्याच्यामुळं सरकार आमचा प्रतिस्पर्धी आहे, सरकार आमचा देणारा मायबाप आहे, त्याच्यामुळं कुठेही आम्ही कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही। त्याच्यामुळं ही शांतता रॅली संयमाने शांततेने होणार आहे। सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि समाजातील सर्व बांधवांना सुद्धा विनंती आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून की आपणही सगळ्यांना सहकार्य करावं। कुठं अनुचित प्रकार घडत असेल तर तो पोलीस प्रशासनाच्या लक्षात आणून द्यावं, ही सर्व समाज बांधवांना आणून द्यावीच। या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा विषय आपण याच ठिकाणी हा जर बघितला आपण तर कारण उद्याचं आता पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष जे आहे उद्या या शांतता रॅलीकडे लागून आलेला आहे। जर आता जो सरकारला वेळ देण्यात आलेला हा वेळ उद्या संपत आहे, कुठेतरी आता या सरकारने पॉझिटिव्ह निर्णय घ्यावा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं, सगळ्या सोयीची अंमलबजावणी अशीच मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मी जय महाटॉक छत्रपती संभाजीनगर।